नमस्कार. आजच्या भागामध्ये भूमी आता त्या मेडिकलवाल्याला फोन करून विचारते की मी तुम्हाला गोळ्यांची ऑर्डर दिल्यानंतर तुम्हाला नंतर कुणी फोन केला होता आणि याच नंबरवरून केला होता का? तेव्हा इथे आता मेडिकलवाले दादा म्हणतात की फोन तर तुमच्याच मोबाईलवरून आला होता, पण आवाज थोडा मला वेगळा वाटला. मला वाटलं की नेटवर्क इश्यू आहे, पण नंतरला आता माझ्या लक्षात येते की तो फोन तुम्ही नव्हता केला. भूमी विचारते, रागिनी आत्यांनी केला होता का? तेव्हा ते म्हणतात की नाही नाही, रागिनी मॅडमचा आवाज आमच्या लक्षात आहे, त्यांनी फोन नव्हता केला. तेव्हा इथे मानसी म्हणते, मी आणि आजी आम्ही दोघंजणं फोन करणं शक्यच नाही, मग कुणी फोन केला असेल? तेव्हा भूमी आणि मानसी दोघेही पौर्णिमाचं नाव घेतात की हे पौर्णिमानेच केलं असेल. तेव्हा इथे भूमीला आठवतं, ज्या वेळेला भूमी रूममध्ये नसते त्यावेळेला पौर्णिमा रूममध्ये गेलेली असते, कारण भूमी रूममध्ये जात असताना पौर्णिमा बाहेर येते. तेव्हा भूमी विचारते, पौर्णिमा तू इथे काय करतेस? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, अगं भूमिताई, आपल्याला संध्याकाळची आरती करायची आहे ना, तेव्हा आजींनी तुला बोलवायला सांगितलं होतं, चल मी तुला बोलवायला चाले. तेव्हा इथे भूमीला तिच्यावरती तेव्हा संशय आलेला नसतो, पण आता तिला खात्रीच पटलेली असते की हे सगळं पौर्णिमानेच केलेलं आहे. तेव्हा मानसी म्हणत असते, अगं ताई, पौर्णिमाशिवाय दुसरं हे कोण करणार? मला असं वाटते की आईंच्या सांगण्यावरून तिने हे नक्कीच केलं असेल. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो ना, कारण का पौर्णिमा इथे आत्यांना खूप घाबरते आणि त्यांच्या दबावाखाली पौर्णिमा हे काम नक्कीच करू शकते. तेव्हा इथे भूमी आणि आता मानसी दोघीजणी पौर्णिमाला जाब विचारायला येतात. तेव्हा इथे भूमी आता हातामध्ये फुलं घेते आणि पौर्णिमाजवळ जाते आणि म्हणत असते, अरे वा, काय गेम खेळतेस गं तू? हे घे, माझ्याकडून तुझा सत्कार तर व्हायलाच हवा, हे घे फुलं घे तुझ्यासाठी. तेव्हा इथे आता पौर्णिमा मोबाईलमधल्या गेमबद्दल बोलत असते. ती म्हणते, ताई तू ह्या गेमबद्दल बोलतेस ना, मी हा गेम उत्तमच खेळते, ते सुद्धा लग्नाच्या आधीपासूनच. तेव्हा इथे मानसी म्हणते, हो गं हो, तू अगदी बरोबर बोललीस, गेम खेळण्यामध्ये तू तर पटाईतच आहेस, खूपच छान खेळी खेळतेस ना तू. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, तुम्ही दोघीजणी असं का बोलताय? मला माहिती आहे मी छान खेळते, तुम्ही दोघीजणी मला इथे टोमणे मारायला आलात का? तेव्हा भूमी म्हणते, नाही गं, तुला कशाला टोमणे मारू, तू तर गेम खेळण्यामध्ये खूपच जास्त हुशार आहेस ना, म्हणून तुझा छोटासा सत्कार केला माझ्याकडून, कारण तुझे मेडिकलवाल्यांबरोबर गेम खेळतेस ते सुद्धा उत्तमरित्या खेळता येतात तुला. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, भूमिताई हे काय बोलतेस तू? मी कसले खेळ खेळले? तुम्ही दोघीजणी हे काय बोलताय माझ्याबरोबर? तेव्हा भूमी म्हणते, काय झालं पौर्णिमा, आता का तुला राग आला? अगं मेडिकलवाल्याला तूच फोन केला होतास ना, आणि तूच आत्यांच्या दोन्ही गोळ्या कॅन्सल करायला सांगितलंस ना. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, भूमिताई उगाच नको ते आरोप माझ्यावरती करू नकोस, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता पौर्णिमा म्हणत असते, उगाच मी काही बोलत नाही आहे म्हणून मला काही बोलू नकोस. भूमी म्हणते, उगाच म्हणून तुला काही बोलत नाही आहे, आत्ताच मी मेडिकलवाल्याला स्वतःहून फोन केला होता आणि मी त्याला विचारलं, तेव्हा त्याने मला सांगितलं होतं की माझ्या फोनवरून त्याला पुन्हा फोन करण्यात आला होता आणि माझ्या मोबाईलमधून नंबरसुद्धा डिलीट केला आहेस तू. आता बाकी कोणी फोन केला नसेल, पण तू नक्कीच केला होतास, मला खात्री पटलेली आहे. तेव्हा इथे आता तू माझ्या रूमच्या बाहेर आली होतीस की नव्हतीस, असं सुद्धा भूमी विचारते. तेव्हा इथे आता पौर्णिमाला खूप राग येतो. आजी तिथे येतात आणि म्हणतात, पौर्णिमा अगं मोठी बहीण आहे ना तुझी, तिच्याशी तुला नीट बोलता येत नाही का? तेव्हा पौर्णिमा म्हणते, आजी तुम्ही नेहमी मला चुकीचं बोलता आणि ताईला तुम्ही बरोबर समजता, तुम्हाला माहिती आहे ताई काय बोलते ते आता. तेव्हा भूमी म्हणते, काही चुकीचं बोलत नाही आहे मी, जे काही बोलते ते बरोबर आहे, माझ्या बोलण्यामध्ये तथ्य आहे. तूच मेडिकलमध्ये फोन करून सांगितलं होतंस गोळ्या कॅन्सल करायला. दोघींमध्ये वाद सुरू असताना रागिनी आणि आकाश तिथे येतात. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी काय झालं आणि तुझ्या बोलण्यामध्ये काय तथ्य आहे, काय बोलतेस तू, काय पुरावे आहेत का तुझ्याकडे? तेव्हा इथे भूमी आता आकाशला म्हणते की बरं झालं तू आलास, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तुला असं वाटलं होतं की मी आत्यांच्या गोळ्या मागवलेल्या नाही आहेत, पण मेडिकलमध्ये माझ्या नंतरला पौर्णिमाने फोन करून त्या गोळ्या कॅन्सल केल्या होत्या, हवं तर विचार पौर्णिमाला. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की भूमी हे काय बोलतेस तू? अगं बहीण आहे ना तुझी की वैलीन आहे? म्हणजे आता स्वतःवरती नाव आलं तर ते तू पौर्णिमावरती ढकलणार का? आणि पौर्णिमा माझ्याबरोबर असं का करेल?
ते माझ्याबरोबर असं कधीच करणार नाही. तिला बरोबर माहिती आहे माझा राग कसा आहे ते. तेव्हा इथे आता रागिनी नाटक करत असते. ते म्हणते, भूमी मला माहिती आहे तुझ्या मनातला राग अजून गेलेला नाही आहे, म्हणून तू अशी वागतेस. म्हणून तू तू जर पौर्णिमावरती असा आरोप करशील तर मी ते खपवून घेणार नाही. पौर्णिमा असं करूच शकत नाही. मला माहिती आहे तू उगाच तिच्यावरती खोटा आरोप करू नकोस, स्वतःच्या चुका लपवण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा भूमी म्हणते, मी कशाला माझ्या स्वतःच्या चुका लपवू? मी काही केलेलं नाही आहे. तुम्हाला कळतं आहे का? तुम्हीच आमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करताय. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, आकाश बघितलंस ना भूमी कसं बोलते. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी उगाच आईला काही बोलू नकोस. मीच तुला उलट हवं तेवढं बोलायला पाहिजे. तू काल आईच्या गोळ्या नाही मागवल्यास. सकाळी तू आईच्या कॉफीमध्ये साखर मिक्स केलीस. तुला माहिती आहे तिला शुगर आहे, तरीसुद्धा त्याच्यानंतरला तिला रिकामा डबा दिलास. मी तुला जाब विचारणार होतो, पण आईने मला गप्प केलं होतं. तर तू इथे आईवरती आरोप करतेस का? तेव्हा रागिनी म्हणते, आकाश राहू दे, तू भूमीला काही बोलू नकोस, ती रागातच आहे. तेव्हा भूमी म्हणते, हे बघा मी आता शेवटचं सांगते, मी काहीसुद्धा केलेलं नाही आहे. मी तुमच्या गोळ्यासुद्धा ऑर्डर केल्या होत्या, तुम्हाला कॉफी विदाऊट शुगर दिली होती आणि डबासुद्धा तुमचा पथ्याचा पाठवला होता. माझ्यावरती उगाचे आरोप करू नका आणि हे सगळं पौर्णिमाने केलेलं आहे. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, भूमी गप्प बस तू, अगं किती खोटं बोलशील. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश मी खरं सांगते, मी खरंच काही केलेलं नाही आहे. तू माझ्यावरती अविश्वास दाखवतोयस. न केलेल्या चुकांमुळे तू माझ्यावरती ओरडतोयस आणि आत्यांवरती विश्वास ठेवतोयस का तू? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी असं काही नाही आहे. अगं तू स्वतः किती चुकली आहेस या गोष्टीचा तू जरा विचार कर. अगं आत्यांना तू साखर टाकून कॉफी दिलीस आणि त्याच्यानंतर रिकामा डबा दिलास. भूमी म्हणते, नाही मी नाही केलं आहे. अरे मी न केलेल्या चुकांवरती तू विश्वास ठेवतोयस आणि आत्या ज्या चुका करतात त्या तुला दिसत नाही आहेत का आकाश? तू मला गुन्हेगार समजतोयस. मी सांगते ना तुला, मी यातलं काहीसुद्धा केलेलं नाही आहे. हे सगळं पौर्णिमाने केलं आहे. अरे मी त्यांच्या पथ्याचा डबा दिला होता. पौर्णिमा खूप वेळ घरामध्ये नव्हती तेव्हा तिनेच अदलाबदली केली असेल. रागिनी आत्यांना तू खूप छान समजतोयस ना, पण तसं नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, गप्प बस भूमी, एक शब्दसुद्धा तोंडातून काढू नकोस. तेव्हा भूमी म्हणते की आकाश या लोकांना तेच हवं आहे, आपल्या दोघांमध्ये अंतर पाडायचं आहे, आपल्यामध्ये इथे मिसअंडरस्टँडिंग निर्माण व्हावी यासाठी हे सगळं जर चाललं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी काय बोलतेस तू? अगं आपल्या दोघांमध्ये फूट पाडून या लोकांना काय मिळणार आहे? तू का असा अविश्वास दाखवतेस यांच्यावरती? तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो, भूमी गप्प बस, एक शब्दसुद्धा बोलू नकोस. हे बघ तू चुकीचं वागतेस आणि दुसऱ्यावरती त्याचा आरोप करू नकोस. मी अजिबात खपून घेणार नाही आणि आईजवळ तर या भाषेत बोललेलं मी अजिबात खपून घेणार नाही आहे, कळलं तुला? अगं तू कधीपासून अशी वागायला लागलीस? तू तर लोकांना माफ करतेस ना, आणि आता तू 2 पावलं मागे यायला तयार नाही आहेस. जेव्हा तुझ्या सांगण्यावरून मी आईला जाब विचारायला गेलो होतो तेव्हा आईने तुझी माफी मागितली ना, मग ती जर तुझ्यासमोर माफी मागू शकते तर तू 2 पावलं मागे नाही का येऊ शकत? तू काय एवढा हट्टीपणा करतेस आणि आगाऊपणा करतेस? तेव्हा भूमी म्हणते, आकाश तुला रागिनी आत्या खूप चांगल्या वाटत आहेत ना, पण तेवढ्या त्या चांगल्या नाही आहेत. आकाश म्हणतो, भूमी गप्प बस, एक शब्दसुद्धा तोंडातून काढू नकोस. आईच्या विरोधामध्ये मी एक शब्दसुद्धा ऐकू शकणार नाही आहे, कळतं आहे का तुला? बंद कर तुझं हे बोलणं, मला अजिबात सहन होत नाही आहे. तेव्हा इथे आकाश आता सगळ्यांच्या समोर भूमीवरती ओरडतो. भूमीला अजिबात ते सहन होत नाही. म्हणजे आकाश जो तिच्यावरती एवढं प्रेम करतो तो तिला कधी एवढं ओरडेल, तिला बोलेल या गोष्टीचा तिने कधी विचार केला नव्हता. तिला खूप जास्त हर्ट होतं आणि ती लगेच तिथून निघून जाते आपल्या रूममध्ये. तिला अजिबात ते सहन होत नाही, कारण आकाश तिचं काही ऐकूनच घेत नाही. त्याच्या डोळ्यावरती इथे रागिनीच्या प्रेमाची पट्टी असल्यामुळे काय खरं काय खोटं त्याला काही दिसतच नसतं. तेव्हा इथे आता भूमी रडत आपल्या रूममध्ये जाते. आजीला खूप जास्त वाईट वाटतं. भूमी इथे रडत बसलेली असते आपल्या रूममध्ये. तेवढ्यातच तिथे रागिनी तिला चिडवायला येते आणि म्हणते, काय गं भूमी काय झालं? तू रडतेस का? अगं रडायला तर पाहिजेच ना तुला. बघितलंस ना, तू जर मला माफी मागायला लावशील तर आता फक्त तू मला माफी मागायला लावलीस तर तुझ्याबरोबर काय काय घडतंय ते. आकाश तुझ्यावरती ओरडला. आता बघ, आता नुसतं तू माफी मागायला लावलीस तर मी तुझी ही अवस्था करून ठेवली. जर कधी तू माझ्याबरोबर वैर पत्करून माझ्याबरोबर स्पर्धा केलीस तर आता विचार कर मी तुझी काय हालत करेन ते. आता बोल ना तू, आता बोल. कधी तुझ्यावरती आवाज न चढवणारा आकाश तुझ्यावरती ओरडून बोलला आणि जर तू आता पुन्हा माझ्याशी वैर घेतलंस तर तो तुझ्यावरती हातसुद्धा उगारू शकतो. तेव्हा इथे रागिनी आता भूमीचे केस ओढते आणि म्हणते, बघ मी तुझा
करते की नाही? काय करणार आहेस तू? बघ मी तुझे केस सोडले. सांग ना काय करणार आहेस? जाऊन सांगणार आहेस का आकाशला की मला आत्यांनी मारलं म्हणून? तरीसुद्धा आकाश तुझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवणार. मला माहिती आहे तो तुझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवणार. कारण का आता आकाश पूर्णपणे माझ्या बाजूने आहे. कारण सकाळपासून काल रात्रीपासून जे काही घडतं आहे ना त्याच्यामुळे आकाशचा आता तुझ्यावरती विश्वास नाही आहे. पहिले तर तू माझ्या गोळ्या ऑर्डर नाही केल्यास आणि त्यानंतरला आकाश तिला म्हणाला की मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये राग आहे पण त्यामुळे आईच्या तब्येतीवरती परिणाम व्हायला नको. त्यानंतर इथे रागिनी आता रिकामा डबा उघडते तेव्हासुद्धा ती भूमीच्या विरोधामध्ये आकाशला भडकवण्याचं काम करते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की तुम्हीच कॉफीमध्ये साखर मिक्स केलीत, तुम्हीच डबा चेंज केलात, तुम्हीच गोळ्या बदलायला सांगितल्या, हे सगळं कारस्थान तुमचं आहे तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरती आरोप करता. तेव्हा इथे रागिनी म्हणते हो हो हे सगळं मी केले. अगदी बरोबर बोलीस तू, सगळं कारस्थान माझं आहे. पण सिद्ध कसं करणार आहेस? आकाशला कसं सांगणार आहेस? आणि आकाशला सांगितल्यावर तो तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवेल असं वाटतंय तुला? तो आता तुझ्या बोलण्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही. मला माहिती आहे ना तो फक्त आता माझं ऐकेल. मी जसं बोलेन तो तसंच करेल. आता रडत बस, बस रडत. तुझं आता आकाश बिलकुल ऐकणार नाही आहे. रागिनी भूमीला धक्का देते आणि तिचं वेडवण दाखवून तिथून निघून जाते. तेव्हा इथे भूमीला आठवतं, तो म्हणत असतो की हे बघ ना भूमी, आता तुझ्याकडून जी चूक झाली त्याच्यानंतर आत्या पण चुकली, पण तिने तुझी माफी मागितली आहे ना, मग आता मोठ्या मनाने तू सुद्धा तिला माफ कर आणि हा भांडण आत्ताच्या आता इथेच थांबव. त्यानंतर इथे आकाश आता सगळ्यांसमोर भूमीला खूप ओरडतो. तेव्हा भूमी म्हणते आकाश, जर तुझाच माझ्यावरती विश्वास नसेल ना तर ही लढाई मी का लढू? कुणासाठी लढू? तू जर माझ्यावरती विश्वास नाही ठेवलास तर मला आता इथे राहायचं नाही आहे. मी अशा अवस्थेत इथे नाही राहू शकत असं भूमी म्हणत असते. कारण इथे आकाश पहिल्यांदा तिच्यावरती खूप जास्त ओरडलेला असतो. त्यानंतर इथे आकाशला आठवत असतं की भूमी बोलत असताना आकाश तिच्यावरती किती जोरात ओरडतो. तेव्हा इथे आकाशला आता खूप जास्त गिल्टी वाटत असतं आणि तो स्वतःच्या हाताला स्वतःला मारण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच इथे आकाश आता स्वतःला हिट करत असताना तिथे आजी आहे त्याने म्हणत असते आकाश, अरे असं काय करतोयस तू? का स्वतःला त्रास करून घेतोयस? आकाश म्हणतो आजी मी तरी काय करू? मी पहिल्यांदा माझ्या भूमीवरती ओरडलो, तिला किती वाईट वाटलं असेल. मी सगळ्यांसमोर तिच्यावरती ओरडलो. तेव्हा इथे आजी म्हणते अरे म्हणून काही तू आता स्वतःला मारून घेणार आहेस का? हे काय आहे? प्रायश्चित्त करायची पद्धत आहे का? तू चुकलायस मला मान्य आहे, म्हणून तू असं करणार आहेस का? याआधी असं कधी घडलं नाही, मग आताच का? या गोष्टीचा विचार कर ना तू आकाश. तेव्हा आकाश म्हणत असतो आजी अगं मी काय करू? बघ ना फुलासारखं जपतो ना मी माझ्या भूमीला. कालच मी आईसमोर म्हणालो की माझ्या भूमीवरती कुणी आवाज चढून जरी बोललं ना तरीसुद्धा मला ते सहन होत नाही. आणि आता बघ ना मी काय केलं? मी स्वतःच माझ्या भूमीवरती ओरडलो. तिला किती वाईट वाटलं असेल. तेव्हा इथे आकाशला आता खूप जास्त गिल्ट वाटत असतं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो आजी अगं पण तू बघतेस ना भूमी पण अशी का वागते? भूमी अशी नव्हती. तेव्हा आजी म्हणत असते आकाश अरे भूमी अशी कधीच नव्हती, मग आत्ताच अशी का वागते? हे सगळं जे काही घडतं आहे ते सगळं का घडतं आहे याचा विचार कर ना. तू उगाच स्वतःला दुखापत करून घेशील आणि प्रायश्चित्त करण्याचा प्रयत्न करशील, पण त्याने काय उपयोग होणार आहे? त्याने काहीही उपयोग होणार नाही आहे. तुला कळतं आहे का? तेव्हा तू एक काम कर, आता मनामध्ये वाईट वाटत असेल तर भूमीकडे जा आणि माफी माग, तिच्याशी बोल, तिच्या मनातले हे सगळं बाजूला कर आणि आता तिच्यावरती ओरडायचं नाही. जे काही असेल तुम्ही दोघंजण एकमेकांबरोबर शांतपणे बोलून सोडवा ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो की आजी तू बरोबर बोलतेस. तेव्हा आजी म्हणतात हे बघा बाळांनो, नवरा बायकोमध्ये छोटी मोठी भांडणं होतात आणि ती नॉर्मल असतात, त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे. पण तुमच्यामध्ये आता भांडण व्हायला लागले, आता खूप मोठा वाद व्हायला लागले आणि त्याच्यामुळे या सगळ्याचा तुमच्या नात्यावरती परिणाम होऊ शकतो आणि याची मला भीती वाटते. तुमच्या नात्यावरती कुठलाही परिणाम होता कामा नये, मला खूप जास्त भीती वाटते. तेव्हा इथे आजी आणि आकाश दोघांमध्ये बोलणं होतं. आकाश म्हणतो आजी तू काळजी करू नको, मी भूमीबरोबर बोलेन. तेव्हा आजी म्हणते जा आत्ताच बोल. आकाश म्हणतो नाही आता नको, आता तीसुद्धा चिडले आणि मी सुद्धा. उगाच शब्दाला शब्द वाढेल आणि उगाच आमच्यामधला वाद अजून वाढत जाईल. त्याच्यामुळे मी उद्या भूमीबरोबर नक्की बोलेन. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे रागिनी आकाशला म्हणत असते की आकाश
हे तू काय केलंस? भूमी तुझी बायको आहे. आपल्या घरामध्ये बायकांवरती ओढून बोलण्याची पद्धत नाही. आईने तुला सांगितलं आहे ना, मग तरीसुद्धा तू भूमीवरती सगळ्यांसमोर ओरडलास. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आत्या मी सॉरी म्हणतो आहे, पण आता आपण कामाविषयी बोलूया का प्लीज? मला नाही बोलायचं या विषयावरती. तेव्हा इथे रागिनी म्हणते, बरं बोलूया आपण सगळं. अरे आता या कामाबद्दल काय बोलायचं आहे? सगळं काही मी डन केलेलं आहे. डीलर्सशी बोलून झालं आहे, फायनान्सरशी बोलून झालं आहे, सगळं पक्कं झालं आहे. अरे एकदा बघून घे. तेव्हा आकाश म्हणतो, नाही आई, तू सगळं चेक केलेस ना, तू बघितलेस ना, आता तू ठरवशील ते डीलर्स आणि तू ठरवशील ते फायनान्सर, असं आकाश म्हणतो. आकाश गेल्यानंतर रागिनी आणि अभि एकमेकांकडे बघून हसत असतात आणि भूमी त्या दोघांचं हे हसणं बघते. तिला खूप जास्त राग येतो आणि ती खूप जास्त चिडते.